जेव्हा पण माझ्या पदरी माझ्या मनाविरुद्धची कामं पडतात, तेव्हा लगेच मला आमच्या मातोश्री आठवतात. नमस्कार मंडळी, रामराम. तर एवढी सगळी तयारी करून मी चाललेली आहे किराणा आणायला. म्हणजेच सॉक्स वगैरे घातलेत, कारण बाहेर खूप थंडी आहे आणि मला किराणा आणायचा प्रचंड कंटाळा येतो. कारण यामध्ये प्रत्येक गोष्ट ही तारीख बघून घ्यावी लागते, एक्सपायर्ड आहे का हे ते. आणि सगळ्यात पहिले मी गेल्या गेल्या झेंडूबाम घेतलं, कारण हे जरा जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी प्रत्येक गोष्ट ही तपासून तपासून बघितली, कारण मी कधीच किराणा घ्यायला येत नाही, कारण मला हे किराणा घ्यायचं काम फार किचकट आणि नको असलेलं काम आहे. मला कधीच आवडत नाही किराणा आणायला. नाही का, आपण लहानपणापासूनच किराणा दुकान दिसलं की मला चॉकलेट आणि चिप्स तेवढेच दिसतात, बाकीच्या गोष्टींपासून मी लांब पळते. आणि लग्नानंतर किराणा हा ताई आणि भाऊच आणतात आणि मी याच्यापासून प्रचंड प्रचंड लांब असते, कारण मला हे काम कधीच आवडत नाही. पण यावेळेस ते बाहेर गेले होते आणि मला किराणा आणायचा होता आणि कसा बसा फायनली मी एकदाचा सगळा किराणा माल घेतला आणि कारभाऱ्यांनी मला रिक्षात बसवलं ते सगळं सामान घेऊन. आणि ते बाईकवरती रिक्षाच्या मागे मागे येत होते. मी बाकीची कुठलीही शॉपिंग आरामात करू शकते, पण हे जे किराणाचं आहे, ज्यामध्ये प्रत्येक तारीख बघावी लागते, एक्सपायर्ड असेल तर विनाकारण डोक्याला ताण, त्यापासून मला खरंच खूप चिडचिड होते. पण शेवटी कसं बसं मी सगळा किराणा भरला आणि घरी घेऊन आले. आणि घरी आल्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला की हा, आपण फायनली खूप मोठं डोंगर चढून उतरल्यासारखं. तुम्हाला किराणा भरायला खरंच आवडतं का, ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.